या महिन्याच्या सुरुवातीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा झटका दिला होता। हा झटका कोल्हापूरमधल्या गोकुळ दूध संस्थेबाबत होता। कोल्हापूरमधील स्थानिक भाजप आमदार शिवाजी पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गोकुळबाबत एक मागणी केली होती। ही मागणी थेट गोकुळ संस्थेची होणारी निवडणूक रद्द करण्याबाबत होती। शिवाजी पाटील यांनी गोकुळमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता। ह्या आरोपांना केंद्रस्थानी ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट गोकुळची निवडणूक रद्द करून थेट प्रशासक नेमण्याचा आदेश दिला। त्याप्रमाणे गोकुळवर 5 प्रशासक नेमण्यात आले। या निर्णयाला महायुतीमधीलच मंत्री हसन मुश्रीफ आणि बाकी नेत्यांचा विरोध होता, पण तरीही आपल्याच सरकारमधील मंत्र्यांचा विरोध डावलून त्यांनी प्रशासक नेमलाच। शेवटी हसन मुश्रीफ आणि बाकी इतर नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात या विरोधात याचिका दाखल केली आणि सर्वोच्च न्यायालयाने फडणवीसांचा हा निर्णय रद्द केला आणि निवडणूक घेण्याचे आदेश दिले। पण यावेळेस गोकुळची निवडणूक जास्त चुरशीची होण्याची शक्यता आहे। कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या मैत्रीचे किस्से खूपच फेमस आहेत। अगदी दोघे एकमेकांच्या विरोधी पक्षात असले तरी दोघेही एकमेकांना कायमच पूरक अशी भूमिका घेतात। अगदी गोकुळवर दोघांनी मागच्या वेळेस एकत्र येत सत्तांतर घडवून आणलं होतं, पण आता हे दोघेही मित्र गोकुळमध्ये एकमेकांसमोर उभे राहणार आहेत, कारण काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी गोकुळची निवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढवण्याची घोषणा केली आहे। म्हणजेच हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांना निवडणुकीत थेट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत। एवढंच नाही तर भाजपकडून आमदार शिवाजी पाटील निवडणुकीमध्ये ताकद दाखवतील। त्यांच्यासोबत खासदार धनंजय महाडिक सुद्धा असतील। त्यामुळे यंदा गोकुळमध्ये तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे। नक्की काय घडते गोकुळमध्ये? हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील एकमेकांसमोर उभे ठाकणार का? सध्या गोकुळमध्ये नक्की कोणत्या नव्या घडामोडी घडतायत? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। महाराष्ट्रात जर सहकार म्हणजे सत्ता असेल तर कोल्हापूरमध्ये गोकुळ म्हणजे राजकीय ताकदीचं सर्वात मोठं केंद्र मानलं जातं। साखर कारखाने, जिल्हा बँका आणि दूध संघ या त्रिकोणावर पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण आजपर्यंत उभं राहिलंय आणि याच सहकाराच्या केंद्रस्थानी आहे गोकुळ दूध संघ। आज गोकुळच्या निवडणुकीवरून केवळ एका दूध संघाचा वाद सुरू नाही, तर कोल्हापूरच्या पुढच्या दशकभराचं नेतृत्व कोणाकडे राहणार याची लढाई सुरू आहे। कोल्हापूरचा सहकार हा अचानक उभा राहिलेला नाही। ग्रामीण भागात शेतकरी संघटित झाले, कारखाने उभे राहिले, दूध संघ तयार झाले। नंतर सहकार हा केवळ आर्थिक विषय राहिला नाही, तो थेट राजकारणाशी जोडला गेला। ज्याच्या हातात सहकारी संस्था त्याच्या हातात कार्यकर्ते, निधी, गाव पातळीवरील प्रभाव आणि निवडणूक यंत्रणा। याच मॉडेलवर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते मोठे झाले। एक काळ असा होता की महादेवराव महाडिक आणि PN पाटील गटाचं गोकुळवर मजबूत वर्चस्व होतं। सुमारे 2 दशकं गोकुळवर महाडिक गटाची एक हाती सत्ता होती। कोल्हापूरमध्ये असं म्हटलं जायचं, ज्याच्या हातात गोकुळ त्याच्या हातात ग्रामीण कोल्हापूर। 2015ची निवडणूक हा गोकुळच्या इतिहासातील पहिला मोठा टर्निंग पॉईंट ठरला। या निवडणुकीत काँग्रेसचे सतेज पाटील यांनी महाडिक गटाच्या या अभेद्य गडाला पहिलं मोठं भगदाड पाडलं। महाडिक गटाची सत्ता पूर्णपणे उलथवून लावणं जरी त्यांना शक्य झालं नसलं तरी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग घडवून आणलं आणि सतेज पाटील यांनी महाडिकांच्या पॅनलचे तब्बल 6 संचालक पाडले होते। या निवडणुकीने महाडिक गटाच्या सत्तेला खिंडार पाडलं आणि कोल्हापूरच्या राजकारणात सत्तांतराची चाहूल लागली। यानंतर खरा ऐतिहासिक राजकीय भूकंप 2021च्या निवडणुकीमध्ये झाला। 2 दशकांहून अधिक काळ असलेली सत्ता 2021मध्ये पूर्णपणे संपुष्टात आली। सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या 2 पारंपरिक राजकीय विरोधकांनी गोकुळच्या सत्तेसाठी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या माध्यमातून अभूतपूर्व विकास आघाडी केली। त्यांच्या जोडीला शिवसेना आणि जिल्ह्यातील इतर प्रमुख नेते एकत्र आले। या महाविकास आघाडीच्या प्रयोगानं महाडिक आणि PN पाटील यांच्या सत्ताधारी पॅनलचा धुव्वा उडवला। 21 पैकी तब्बल 17 जागा जिंकत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीनं गोकुळवर ऐतिहासिक सत्तांतर घडवून आणलं। या निवडणुकीत दूध उत्पादकांनी महाडिक गटाला पूर्णपणे नाकारलं आणि गोकुळची सूत्र नव्या नेतृत्वाच्या हाती सोपवली। यानंतर कोल्हापूरमध्ये अनेक राजकीय पुनर्रचना झाल्या। भाजपची वाढ, राष्ट्रवादीमधील फूट, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि स्थानिक पातळीवरील वैयक्तिक समीकरणं यामध्ये विशेषतः गोकुळवर मंत्री हसन मुश्रीफ यांची मोठी पकड निर्माण झाली आणि त्यांचा प्रभाव झपाट्याने वाढला। सध्या जिल्हा बँक, गोकुळ आणि स्थानिक संस्थांमध्ये त्यांचं राजकीय वजन खूपच वाढलं आहे। पण आता 2021 नंतर परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे।
काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी यंदा गोकुळची निवडणूक थेट महाविकास आघाडीतर्फे लढवण्याची घोषणाच केली आहे। विशेष म्हणजे सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ हे अतिशय जवळचे आणि चांगले मित्र मानले जातात। कोल्हापूरच्या राजकारणात ते कायमच एकमेकांना पूरक अशी भूमिका घेतात। मागच्या 2021च्या गोकुळच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी एकत्र येत मोठी आघाडी केली होती आणि महाडिकांच्या सत्तेला मोठा सुरुंग लावला होता। याच निवडणुकीनंतर हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ हे गोकुळचे संचालक झाले होते। या दोघा नेत्यांची मैत्री अख्ख्या कोल्हापूरला माहीत आहे, पण यावेळेस मात्र हे समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे, कारण यंदा मुश्रीफ आणि सतेज पाटील निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत। आजचा वाद मुख्यतः 3 मुद्द्यांवर आहे। भाजप आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप करत प्रशासक नेमण्याची मागणी केली, तर हसन मुश्रीफ गट निवडणूक घेण्याच्या बाजूने उभा राहिला। पुढे मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रशासक आणला, पण विद्यमान संचालक मंडळ थेट सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाच्या विरोधात गेलं आणि त्यांनी निवडणूक घेण्याची मागणी केली। ही मागणी मान्य करत न्यायालयानं फडणवीसांचा प्रशासक नेमण्याचा निर्णय रद्द केला। आता सर्वात मोठा पेच महायुतीसमोर आहे। सध्या हसन मुश्रीफ हे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत, तर दुसरीकडे भाजप यंदा गोकुळची निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या तयारीत आहे। म्हणजेच गोकुळच्या निमित्ताने महायुतीमध्येच मोठी फूट पडू शकते। त्यामुळे यंदा गोकुळमध्ये अत्यंत चुरशीची तिरंगी लढत पाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या तिरंगी लढतीत महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मंत्री हसन मुश्रीफ आपली पूर्ण ताकद पणाला लावतील, तर दुसरीकडे भाजपकडून आमदार शिवाजी पाटील आणि खासदार धनंजय महाडिक एकत्र येत जोरदार मोर्चे बांधणी करतील, तर तिसऱ्या बाजूला काँग्रेसकडून आमदार सतेज पाटील महाविकास आघाडीच्या माध्यमातून पूर्ण ताकदीने मैदानामध्ये उतरतील। त्यामुळे पक्षापेक्षा स्थानिक गट आणि नेत्यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे। पश्चिम महाराष्ट्रात अनेकदा पक्षांपेक्षा स्थानिक गटबाजी प्रभावी ठरते आणि गाव पातळीवर मतदार पक्षापेक्षा आपला नेता निवडतो। त्यामुळे ही लढाई आता केवळ गोकुळ विरुद्ध गोकुळ अशी राहिलेली नाही। एकीकडे पारंपरिक मित्र असलेले हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील एकमेकांसमोर उभे ठाकणार, तर दुसरीकडे महायुती अंतर्गतच मुश्रीफ विरुद्ध भाजपचा शिवाजी पाटील धनंजय महाडिक गट असा थेट संघर्ष पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता होणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीत नक्की काय घडणार याकडे कोल्हापूरसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। त्यात सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ आमने सामने आल्यास नक्की काय रणनीती आखतात हे पाहणं सुद्धा रंजक ठरणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? गोकुळच्या या तिरंगी राजकारणात नक्की काय घडेल? कोण जिंकेल गोकुळची प्रतिष्ठेची निवडणुकीत? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तसेच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।